हॅलो एव्हरीबडी, कसे आहात सर्व. आज मी तुमच्यासोबत सिद्धकुंजिका स्तोत्राबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र हे स्वतः भगवान शिवनी माता पार्वतीला सांगितलं होतं की हे गुह्यतम असं स्तोत्र आहे असं सांगितलं गेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही सप्तशतीचा पाठ करता तेव्हा त्याच्या आधी सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ करायला पाहिजे असं सप्तशतीमध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण सप्तशतीचा पाठ करता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही फक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ करून देखील तेवढंच म्हणू शकता, तेवढंच बेनिफिट्स मिळू शकतात जेवढे तुम्ही सप्तशतीने मिळू शकता. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे की मी सिद्धकुंजिका स्तोत्राबद्दल एवढंच सांगू शकते की ते खरंच अद्भुत आहे आणि चमत्कारी आहे. कारण मी 3 वर्ष झाले जवळपास मी त्याचा जाप करते. म्हणजे स्तोत्र एकदा म्हणते दिवसातून. आता तर मी बऱ्याच वेळा म्हणते, पण आधी सुरुवातीला मी 1 वेळा म्हणायची आणि हळूहळू मी ते वाढवत नेलं आणि मला त्या स्तोत्रावरती पूर्ण विश्वास होता की हे स्तोत्र स्वयं भगवान शिवनी सांगितलेलं असल्यामुळे खरंच खूप चमत्कारिक आहे. याचा बेनिफिट सगळ्यात इम्पॉर्टंट हा आहे की जर तुम्हाला लाईफमध्ये तुम्ही स्टक झाले असणार, म्हणजे काहीच कळत नसेल आता काय करायचं, तर तुम्हाला ते खूप हेल्पफुल राहील. जर तुमच्या लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू दे, तो रिगार्डिंग कुठलीही गोष्ट, करिअर, लग्न, एनी जॉब जो तुम्हाला चेंज करायचा आहे किंवा मनासारखा जॉब मिळायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ नक्की करून बघा. फक्त तुम्हाला करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ करताना समोर एक ग्लासभर पाणी ठेवायचं आणि जी तुमची इच्छा असेल ती देवी मातेला मनापासून प्रार्थना करा की ही माझी इच्छा पूर्ण कर माते, किंवा मला ही इच्छा माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे मातेला मनापासून प्रार्थना करा आणि ते पाणी तुम्ही स्तोत्राचा पाठ झाल्यानंतर पिऊन घ्या. तुम्हाला त्याचा फायदा नक्की मिळेल आणि हे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगू शकते. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक यू.